मंत्रालय झिरवळांच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात एसीबीची कारवाई, लाच घेताना आरोपी राजेंद्र ढेरंगीला अटक। मंत्रालयातल्या लाच प्रकरणावरून विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांनी प्रकरणात लक्ष घालावं, ट्विट करत हर्षवर्धन सपकाळांचं आवाहन। भिवंडी महापौर पदाची 20 फेब्रुवारीला निवडणूक, महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू, महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकरी हतबल, शेतकऱ्यांची व्यथा मांडत खासदार भगरे संसद भवनात आक्रमक। रस्ते पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त करणार, जिल्हा नियोजन बैठकीत एकनाथ शिंदेंचं आश्वासन। रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, शिवसेनेच्या आमदारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। अजित पवारांच्या निधनाच्या वादामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं पहिल्यांदाच नाव, प्रमोद हिंदूराव यांचं विधान वादात, नंतर सारवासार। कोण कुणात विलीन होणार, पवार गटाला सुनील तटकरेंचा रोकडा सवाल। मुंबईतल्या नेव्हल डॉकयार्ड मधल्या कचऱ्याला आग, नौदल अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। महाड एमआयडीसी मध्ये भंगारच्या गोडाऊनला भीषण आग, गोडाऊन मधल्या प्लास्टिक पिशव्या आणि इतर वस्तू जळाल्या, आगीचं कारण अस्पष्ट। शिळफाटा परिसरामध्ये 3,22,000 गांजा जप्त, श्रीपाद सूर्यवंशी याला अटक, सूर्यवंशी हे शिवसेना नगरसेवक हरीश काळे यांचे सासरे। अभिनेता रणवीर सिंग धमकी प्रकरण, व्हॉइस नोट मधला आवाज हॅरी बॉक्सर सोबत जुळत असल्याचा अंदाज, हॅरी बॉक्सर बिश्नोई गँगचा सदस्य। कोल्हापुरात कैद्याचा पोलिसांवर हल्ला, रूममधून बाहेर जाण्यास सांगितल्यानं कैद्याकडून हल्ला। अहिल्यानगरमध्ये जुन्या वादातून गोळीबार, गोळीबारात एकाचा मृत्यू, काही तरुण जखमी। गुडलक चौकातील कलाकार कट्टा हटवण्याची मागणी, वाहतूक कोंडीचं कारण देत कलाकार कट्टा हटवण्याची मागणी, नवनिर्वाचित भाजपा नगरसेवक सुनील पांडेंची मागणी। राहुल गांधींची खासदारकी पुन्हा धोक्यात, राहुल गांधींच्या विरोधात संसदेत अपात्रतेचा प्रस्ताव, नरवणेंच्या अप्रकाशित पुस्तकातून आरोप करणं भोवणार। भारताचा फ्रान्सकडून आणखी 114 राफेल विमान खरेदीचा निर्णय, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा निर्णय। बांगलादेशमध्ये बीएनपीची सत्तेकडे वाटचाल, बीएनपीची 300 पैकी 210 जागांवर आघाडी, तारिक रहमान पंतप्रधान बनण्याची शक्यता। T20 विश्वचषकामध्ये भारताचा नामिबियावर दणदणीत विजय, भारतानं 93 धावांनी सामना जिंकला, ईशान हार्दिक वरून चमकले।